नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांना येणाऱ्या अडचणी आणि नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आलंय. ठाण्यातील 3 पेट्रोल पंपावर मनसेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनात मनसेचे नेते अविनाश जाधव व सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत सरकारने स्पष्ट धोरण जाहीर करावे, वाहनधारकांना न्याय द्यावा, तसेच वाहनांचं नुकसान झाल्यास भरपाईची व्यवस्था करावी, अशा मागण्या यावेळी मनसेकडून करण्यात आल्या. यावेळी अविनाश जाधव यांनी इथेनॉल धोरणावर सरकारवर टीका केली. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो हा दावा चुकीचा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच या धोरणाचा सर्वसामान्य वाहनधारकांना होणारा त्रास सरकारनं लक्षात घ्यावा व नितीन गडकरी यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. ग्राहकांना त्रास झाला नाहीच पाहिजे. बंद करा, बंद करा, बंद करा. इथेनॉलची सक्ती बंद करा, बंद करा, बंद करा. वाहनधारकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हे एक वॉटर टुडे नावाचं एक चॅनल आहे. त्यांनी एक बातमी दिलेली आहे. ती बातमी जर तुम्ही बघितलं तर 10,000 लिटर वॉटर फॉर 1 लिटर ऑफ इथेनॉल. सो अशा अनेक गोष्टी आहेत. इथेनॉल हा देशावर लादलं जात आहे. पहिली गोष्ट तर इथेनॉल आल्यामुळे अनेक गाड्यांचं इंजिन बदलावं लागलं. त्याचा खर्च देखील ग्राहकांवर पडला. आज अनेक ठिकाणाहून जर तुम्ही देशभरात व्हिडिओ पाहत असाल तर इथेनॉलमुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यासोबत गाड्यांचा ॲव्हरेज देखील कमी होत आहे. आता सरकार असं म्हणतं की इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. कसा, एकदा सरकारने आम्हाला समजून सांगावं. याच्या आधी देखील शेतकरी ऊस हा कंपन्यांमध्ये विकायचा आणि तेवढेच पैसे त्यांना यायचे. आता शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक एकतर साखरेमधनं पण पैसे कमवतो आणि दुसरं गोष्ट त्याचा जो चौथा आहे तो इथेनॉलसाठी विकून त्यातूनही पैसे कमवतो. याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर नितीन गडकरी त्यांच्या मुलाचा कसा फायदा होईल याच्याकडे लक्ष देतात. खरं तर या देशात आता इलेक्ट्रिक कारची गरज आहे. त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही. उलट त्यातून सौर ऊर्जेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जात आहे. परंतु गडकरी सतत इथेनॉलचा हट्ट करतात. बरं, आणि तुम्ही इथेनॉल आणलात त्याचा ग्राहकांना काय फायदा झाला का? इथेनॉलमुळे पेट्रोलचे रेट कमी झाले का? आज एवढी मोठी इराण इराक युद्धामुळे जी काही परिस्थिती ओढवली त्यात आपल्याला काही पेट्रोलच्या दरामध्ये काही कमी मिळले झालं का? पैसे वाढतच गेले. मग इथेनॉलचा हट्ट कशाला? इथेनॉलमध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तोही ग्राहकांना नुकसान आहे. अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतंय आणि फक्त गडकरींच्या कंपनीला आणि सरकारला याचा फायदा होतोय. मला असं वाटतंय की इथेनॉल हा गाड्यांसाठी हानिकारक आहे. इथेनॉलमुळे लोकांचं नुकसान होतंय आणि आज अनेक लोक, म्हणजे आम्ही रस्त्याने चालतानाही अनेक लोक आम्हाला सांगत असतात की इथेनॉलवर काहीतरी बोला. मला असं वाटतं की एक दिवस वेळी संपूर्ण देश इथेनॉल या विषयावर बोलेल. 1 लिटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं एकदा जरा गुगलला जाऊन सर्च करा, ChatGPTला विचारा किंवा काही संस्थांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही. पैसे टाकून टॅक्स भरला जातो, त्याचा फटका वाहनधारकांना बसतो. 15 वर्ष लिमिट ठेवतात, पुन्हा गाड्या नव्याने काढतात. त्यातून यांना पैसे मिळतात ना. ही सगळी गणित ही पैशाची आहेत. मी तुम्हाला तेच सांगतो, इथेनॉलच्या नावाने गाड्यांचे इंजिन बदलले गेले. आता इंजिन बदलायचा खर्च काय सरकारने दिला का गाड्यांच्या कंपन्यांना? त्याचा भूदंड देखील लोकांनाच आला ना. ते पैसे देखील इंजिनचा जो काही खर्च वाढला, नवीन टेक्नॉलॉजीचे या इथेनॉलमुळे इंजिन आणले गेले, त्याचा फटका देखील ग्राहकांना बसला. गाड्यांच्या किमती वाढल्या, गाड्यांच्या किमती वाढल्या इथेनॉलमुळे. जर पेट्रोल 1 रुपयाने जरी कमी झाला असतं तरी आम्ही मान्य केलं असतं. गडकरींची भाषणं आहे का? ते म्हणाले होते इथेनॉलमुळे 15 रुपये लिटर पेट्रोल होईल. आज 100च्या वरच आहे. उलट ज्या वेळेला तुम्ही सत्तेत आलात त्यावेळेला 65-70 रुपये पेट्रोल होतं. आज आम्ही 100 रुपये, 104 रुपये, 105 रुपयांनी पेट्रोल घेतोय. तो आम्हाला याचा काही फायदा नाही झाला. फक्त गडकरींच्या कंपनीचे आकडे हे 000 काही कोटींमध्ये, 1000 कोटींमध्ये वाढले. हा एकमेव फायदा गडकरींना झाला आणि त्याचा दुसरा फायदा शेतकऱ्यांना कुठेही न होता स्ट्रेट कंपन्यांना झाला, जे इथेनॉल बनवतात किंवा ज्याचा चोथा
हा ज्या कंपन्या घेतात त्यांना फायदा झाला, शेतकऱ्यांना याचा कुठेही फायदा झाला नाही. गडकरींचा हा दावा खोटा आहे की याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. च्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील 9 प्रभाग समितींच्या हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बेवारस वाहने उभी करण्यात आले. या वाहनांचे मालक गेल्या अनेक महिन्यांपासून सदर वाहनाकडे फिरकतही नाहीये. ही वाहने पोलिसांच्या मदतीनं जप्त करावीत अशी मागणी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केली. विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला भंगार जमा झालेली वाहने उभी करण्यात आले. या वाहनांचे मालक आपल्या वाहनांकडे फिरकतही नाही. या बेवारस वाहनांमध्ये दुचाकी आणि 4चाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही वाहने भंगार जमा असल्याने त्यांच्या आजूबाजूला लोक कचरा फेकतायत. त्यामुळे जिथेही बेवारस वाहने आहेत तिथे कचऱ्याचे ढीग लागतायत. परिणामी पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली. ही वाहने रस्त्यांच्या दुतर्फा असल्याने वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरतायत. शिवाय या वाहनांच्या आड बसून अंमली पदार्थांचं सेवनही केलं जात असल्याने गुन्हेगारी वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून विशेष मोहीम राबवून शहराच्या विविध भागात एकाच जागेवर 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावीत अशी मागणी पठाण यांनी केली आहे. दरम्यान ही वाहने उभी करून जाणाऱ्या वाहन मालकांचा शोध घेऊन पार्किंग दरानुसार दंड वसुली करावी, ही वाहने भंगारात विकावीत. या कार्यवाहीसाठी ठामपला कोणतीही नवीन आर्थिक तरतूद करावी लागणार नाही. मात्र ठाणेकरांना वाहतूक कोंडी, रोगराई यापासून मोकळा श्वास घेता येईल. या मोहिमेची सुरुवात दिवा मुंब्रा येथून करावी अशी ही मागणी शानू पठाण यांनी केली आहे. आयुक्तांनीही या मागणीच्या परिपूर्ततेसाठी सकारात्मकता दाखवली आहे. सर, महापालिका आयुक्तांची भेट घेतलेली आहे, काय काय नेमक्या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली? माननीय आयुक्त साहब से ये हमारी विनती थी कि 9 प्रभाग समिति के अंदर बेपत्ता वाहन 2 व्हीलर और 4 व्हीलर बहुत सारी वाहन पड़ी है, जिसके कारण क्राइम का होने की संभावना है. दूसरा, जहां पे ऐसी बेपत्ता वाहन है वहां लोग कचरे की डंपिंग बना देते. तो इन सबको 9 प्रभाग समिति के अंतर्गत तुरंत महानगरपालिका उठाए, क्योंकि कहीं ना कहीं हम नोटिस लगाते थे तो वो वाहन उठती नहीं. पुलिस और पुलिस महापालिका का बोलती है, RTO महापालिका का बोलती है, महापालिका RTO का, तो एक साथ कोऑर्डिनेट करके अगर महानगरपालिका आयुक्त साहब ये करेंगे तो पूरे 9 प्रभाग समिति के अंदर की बेपत्ता वाहन उड़ जाएगी, ताकि थाना एक नीट एंड क्लीन थाना बन सके. आज कई जगहों पे घटना आ रही कि लोग टैंक जला देते, सीटें जला देते, आग लगा देते. बड़ी घटना हो सकती है और बड़ा कुछ हो सकता है. तो इसके लिए ये ऐसी चीज है कि जिसको महानगरपालिका को बजट की बड़ी जरूरत नहीं है कि तरतूद करा जाए, तो इसको ये किया जाए, वो किया जाए, बड़ा पैसा लगा जाए. ये ऐसी चीज है कि छोटे सी चीज में डिसीजन एडमिनिस्ट्रेशन को लेना है और थानेदार को एक बड़ी राहत होगी. तो माननीय आयुक्त ने मुझे एक विश्वास दिलाया है कि बहुत जल्द इसके ऊपर मैं निर्णय लेके आपके साथ एक ज्वाइंटली मीटिंग करा के किस तरीके से पूरे थाने महानगरपालिका के क्षेत्र को उठाना चाहिए, और इसकी शुरुआत हम लोग दीवा मुमरा से करेंगे, ताकि थाना मुमरा दिवस सब एक टप्पे वाइज करें, 3 प्रभाग समिति को करेंगे, ताकि ये पॉजिटिवली ग्राउंड पे काम दिखे. तो मेरी एडमिनिस्ट्रेशन से ये विनती थी कि सर आप अगर आगे आएंगे तो हम अगर DCP साहब, महापालिका और एडमिनिस्ट्रेशन के लिए जो जरूरत लगती उन सभी को मिलकर लोक प्रतिनिधि, जो पदाधिकारी लोक प्रतिनिधि, उनको विश्वास में लेके क्या हम कर सकते हैं. ये मैंने कहा ना कि बिना बजट के थाने को एक बड़ी राहत देने वाला काम है. तो ये हो सकेगा तो एडमिनिस्ट्रेशन अगर दिल पे रहे तो ये चीज हो जाएगा. हम आपके साथ पूरे महापौर, उप महापौर, सभागार नेता, हम सब आपके साथ है. तो मिलकर ये चीज को कर देंगे. एडमिनिस्ट्रेशन आगे आना चाहिए. तो उन्होंने विश्वास दिलाया मुझे कि मैं इसके ऊपर निर्णय लेके विद इन अ वीक इसके ऊपर निर्णय लेके काम शुरू करूंगा.
लोकनेते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. ठाण्यातील प्रत्येक प्रभागात येत्या 22 जुलै रोजी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहे. अजितदादांना लहान मुलांविषयी असलेलं विशेष प्रेम लक्षात घेऊन शहरातील शाळांमध्ये सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना डेंटल किटचं वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर 26 जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेत 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय. तसेच आदी विविध उपक्रमही राबवण्यात आलेले आहेत. या संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. नमस्कार, सर्व माझे पत्रकार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. बरेच दिवसांनी आपला संवाद अधिकृतरित्या झालेला नाही आहे. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे येत्या 22 जुलै स्वर्गवासी आदरणीय सन्माननीय लोकनेते अजितदादा पवार साहेबांची पहिली जयंती आहे आणि कधी असं आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला एवढा लवकर आणि आम्हाला ते दिवस बघायला लागेल. तर आम्हाला वाढदिवसाच्या आनंदापेक्षा पहिली जयंती साजरी करायला लागेल. या जयंतीनिमित्त ठाणे शहरात आम्ही एक विविध कार्यक्रम राबवणार आहे. वॉर्डात प्रत्येक परिसरात आपल्या आमचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते त्यांच्या मार्फत त्यांच्या वतीने कार्यक्रम राबवले जाणारच आहे. पक्षाचा मार्फत आम्ही या शहरात 3 विविध प्रामुख्याने कार्यक्रम आयोजित करत आहे. सर्वप्रथम म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी जसं अजितदादांना हेल्थ आणि लहान मुलांची काळजी खूप होती, त्या बाबतीत आम्ही किमान 15,000 सर्व महापालिकेच्या शाळेत आम्ही एक डेंटल किट वाटप करणार आहोत. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून दत्त हे खूप महत्वाचं असतं आणि त्या बाबतीत एक नवीन संकल्पना, कारण आपण किट वाटप वेगवेगळ्या पद्धतीने साहित्य वाटप होत राहतो. आणि डेंटल किट पूर्ण 12,500 विद्यार्थी जे आपले छोटे चिमुकले 1 ते 4थी पर्यंत, म्हणजे नर्सरी ते 4थी जिथे बालवाडी आहे महापालिकेच्या शाळेत, तिथून तर 4थी कक्षापर्यंत आम्ही डेंटल किट देणार आहे. त्याच्या 2 ब्रश, टूथपेस्ट असं एक डेंटल किट आम्ही वाटप करण्याचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर 26 तारखेला 26 जुलै 2026 ला गडकरी रंगायतन मध्ये आम्ही सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी मध्ये 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ आणि करिअर मार्गदर्शन शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यात बरेचसे आम्ही लॅपटॉप, त्याच्यानंतर टॅब आणि प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू असा एक प्रोत्साहन गुण गौरव करून त्यांना मनोबल वाढवण्याचा विद्यार्थ्यांचा एक प्रयत्न आणि त्या बाबतीत सन्माननीय अजितदादांचा शिक्षण त्याच्या बाबतीत विद्यार्थी चांगली सुविधा असलेली शाळा या बाबतीतले आमचे विचार, त्या बाबतीत लोकांचे विचार आणि करिअर मध्ये चांगला गायडन्ससाठी करिअर गायडन्सचा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. किमान 2 व्यक्ती आमचे येण्याच्या वाट आहेत, उद्यापर्यंत कन्फर्मेशन होईल. तर 26 तारखेला गडकरी रंगायतन मध्ये आम्ही आपल्या मार्फत सर्व ठाणेकरांचे विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण तातडीने ऑफिसला संपर्क साधावा. आम्ही त्याच्या बाबतीत फॉर्म्स भरून घेणार आहे. फॉर्म्स भरून लवकरात लवकर दिले तर आपल्याला अधिकृतरित्या आमंत्रण पत्रिका त्या बाबतीतली एक प्रोत्साहन देण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी नक्की त्याच्यात तुमचा सहभाग मूल्यवान असेल. म्हणून हे आमचा एक दादांना स्मरण म्हणून एक आमचा एक प्रयत्न आहे हे सर्व कार्यक्रम करून. व त्यासोबत एक
चौथा कार्यक्रम आहे, म्हणजे तीनच सांगितलं चुकी झाली. चौथा कार्यक्रम आहे की डावकरे फाउंडेशन मार्फत प्रमोद डावकरेंनी 22 जुलैला दुपारी 4 नंतर वैशाली सामंत नायिका आहेत ते सिंगर आहेत, त्यांचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. अविस्मरणीय दादा, जे आमची या ठाणेकरांची आमची टॅगलाईन असेल, कारण दादाची एक आठवण न विसरणार आपला दादा. त्या बाबतीत एक 22 जुलैला गडकरी रुपयामध्ये दुपारी 4 नंतर प्रमोद डावकरे मार्फत एक नियोजन केलेलं आहे. तर त्या बाबतीत आम्ही सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की त्याच्या बाबतीत आपण सहभागी व्हावे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.